Hello students, today's we will discuss about TYBSc botany paper practical paper second. ओके, मग बॉटनी प्रॅक्टिकल पेपर सेकंडचे आपण काय करत आहोत, प्रॅक्टिकल आता बघणार आहोत. मग त्यापैकी आता सेकंड सेमिस्टरचे जे प्रॅक्टिकल आहेत त्यापैकी फर्स्ट प्रॅक्टिकल आहे डेमॉन्स्ट्रेशन ऑफ प्रॅक्टिकल क्लोरोफिल म्युटेशन इन M2 जनरेशन. हे फर्स्ट प्रॅक्टिकल आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सीड सॅम्पलिंग इक्विपमेंट्स. त्यानंतर थर्ड वन आहे हायब्रिडायझेशन टेक्निक्स. ओके, हे तीन जे प्रॅक्टिकल्स आहेत ते ओनली डेमॉन्स्ट्रेशनचे प्रॅक्टिकल्स आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला काय प्रॅक्टिकली काही प्रोसिजर करायची नाही आहे. फक्त जे इन्स्ट्रुमेंट्स किंवा काही केमिकल्स आहेत त्याचं काय फक्त आपल्याला कॅरेक्टरायझेशन बघायचं आहे आणि त्याचं वर्किंग अँड कन्स्ट्रक्शन कसं आहे ते बघायचं आहे. ओके, त्यापैकी आपण फर्स्ट बघूया डेमॉन्स्ट्रेशन ऑफ क्लोरोफिल म्युटेशन इन M2 जनरेशन. मग क्लोरोफिल म्युटेशन हे ॲक्च्युअल काय आहे M2 जनरेशनमध्ये. देन फर्स्टली आता म्युटेशन काय आहे. ए म्युटेशन इज अ हेरिटेबल सडनली चेंज किंवा सडन चेंज. ओके, म्युटेशन म्हणजेच काय, सडनली चेंजेस म्हणजे डायरेक्टली चेंज होतो, फास्टली चेंज होतो प्लांट बॉडीमध्ये. ओके, दिस इज कॉल्ड ॲज ए म्युटेशन. आता हे ऑलरेडी आपण थिअरीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, बघितलेलं आहे. तेच आपण काय डेमॉन्स्ट्रेशन ॲज अ प्रॅक्टिकली बघत आहोत. मग त्यामध्ये विच हॅज अ रिॲक्शन टू इंडिव्हिज्युअल ॲन्सेस्ट्री. जसे इंडिव्हिज्युअल ॲन्सेस्ट्री असेल त्याच्यावरती आपण काय करतो आहे, ही जनरेशन किंवा म्युटेशन टेक्निक ॲप्लाय करतो आहे. मग विथ द हेल्प ऑफ केमिकल्स असेल किंवा विथ द हेल्प ऑफ रेज असतील. देन द चेंज कॅन ऑकर स्पॉन्टॅनियसली ऑर कॅन बी द रिझल्ट एक्सपोजर टू अल्ट्राव्हायलेट रेडिएशन ऑर केमिकल्स. मग अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्स किंवा केमिकल्सच्या हेल्पनं आपण काय करत आहोत, त्याच्यावरती चेंजेस करत आहोत, काय त्याच्यावरती ॲप्लिकेशन होत आहे. देन त्यामध्ये आता फर्स्ट मटेरियल रिक्वायर्ड. मग त्यासाठी मटेरियल काय काय यूज आहे. ड्राय अँड युनिफॉर्म सीड्स. मग ड्राय आणि युनिफॉर्म म्हणजे ड्राय सीड्स आणि एकाच टाईपचे सीड्स आपण काय करत आहोत, यूज करत आहोत. एनी प्लॅन्ट, मग कोणतीही प्लॅन्ट असू शकते. देन सोर्स ऑफ गॅमा रेज. मग गॅमा रेजचा आपला त्याच्यावरती इफेक्ट द्यायचा आहे किंवा म्युटेशन करायचं आहे गॅमा रेजच्या हेल्पनं, तर आपल्याला गॅमा रेज तिथं अवेलेबल करायचे आहे. त्यानंतर इथाईल मिथाईन सल्फोनेट, EMS अँड सोडियम अझाईड. इथाईल मिथाईन सल्फोनेट हे केमिकल आहे, सोडियम अझाईड हे सुद्धा केमिकल आहे. मग हे दोन केमिकल आणि गॅमा रेज या दोन्हीच्या हेल्पनं काय करणं, म्युटेशन करायचं आहे. ओके, द नेक्स्ट गॅमा रेज ट्रीटमेंट. मग गॅमा रेज ट्रीटमेंट कशी आपण त्याला प्रोव्हाइड करणार आहोत. ड्राय अँड हेल्दी सीड्स ऑफ प्लांट अंडर इन्व्हेस्टिगेशन कॅन बी इरॅडिएटेड फ्रॉम 660 सोर्स ऑफ बॉम्बे ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARC. ओके, मग याचं फर्स्टली इन्व्हेस्टिगेशन कुठे केलेलं आहे, बॉम्बेमध्ये केलेलं आहे, रिसर्च सेंटरमध्ये, ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये. मुंबई ऑर न्यूक्लिअर रेडिएशन सोर्स SPPU पुणे. मग युनिव्हर्सिटी पुणेमध्ये सुद्धा काय केलेलं आहे, याच्यावरती सोर्स ॲज यूज केलेला आहे किंवा याचा ह्या न्यूक्लिअर रेडिएशनचा यूज केलेला आहे. देन विथ ए डज ऑफ 5, 10, 15, 20, 25 KR सीड्स यूज ॲज कंट्रोल. ओके, मग याच्यामध्ये काय सीड्स यूज केलेले आहेत आणि विथ द हेल्प ऑफ कंट्रोल. म्हणजे कंट्रोल म्हणजेच काय, ज्या नॅचरली कशा ग्रो होतात त्याचंसुद्धा आपल्याला काय करायचं आहे, चेकआउट करायचं आहे. आणि ज्या सीड्सला आपण गॅमा रेज प्रोव्हाइड केलेलं आहे त्याचंसुद्धा काय करायचं, ऑब्झर्वेशन करायचं आहे. दिस इज अ गॅमा रेज ट्रीटमेंट. मग गॅमा रेज त्या सीड्सला आपण देणार आणि त्याच्यानंतर त्याचं सोविंग करणार आणि सोविंग केल्यानंतर त्याच्यावरती आपला काय इफेक्ट होतो आहे हे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे, त्याची डेव्हलपमेंट झाल्यानंतर, जर्मिनेशन झाल्यानंतर. देन नेक्स्ट EMS अँड सोडियम अझाईड ट्रीटमेंट. इथाईल मिथाईल सल्फोनेट आणि सोडियम अझाईड ही ट्रीटमेंट. दिस इज अ केमिकल्स. फॉर केमिकल म्युटाजेन्स ट्रीटमेंट सीड वेअर प्री सोक फॉर 12 hours इन डिस्टिल वॉटर. जसं गॅमा रेज आपल्याला त्याच्यावरती द्यायची, गॅमा रेजचा इफेक्ट करायचा, आपण काय करणार, गॅमा रेज 12 hours म्हणजे गॅमा रेजच्या अंडर ते सीड्स काय करणार, आपण ठेवून देणार. तसंच सोडियम अझाईड आणि EMSचा जर आपल्याला इफेक्ट द्यायचा असेल किंवा म्युटेशन करायचं असेल तर त्या केमिकल्समध्ये आपल्याला जे सीड्स आपल्याला सो करायचे आहेत किंवा जे सीड्स आपण प्रॅक्टिकलसाठी यूज केले आहेत त्या सीड्स काय करायच्या, त्या केमिकल्समध्ये सोक करून ठेवायचे आहेत 12 hours इन डिस्टिल वॉटर. देन बॉटल ड्राय अँड ट्रीटेड विथ फ्लेशी प्रिपेअर ॲक्वेस सोल्युशन. मग ॲक्वेस सोल्युशन करून आपण काय करायचं, ते फ्रेश बॉटलमध्ये सोक करून ठेवायचे आहेत. ऑफ इथाईल मिथाईन सल्फोनेट अँड सोडियम अझाईड
ॲट द डिफरंट कॉन्सन्ट्रेशन्स. मग त्याचे डिफरंट कॉन्सन्ट्रेशन्स बनवलेले आहेत. मग काय 0.1, त्यानंतर 0.5, 0.10, 0.15, 0.20, 0.25, 0.30 आणि एक कंट्रोल असेल. कंट्रोल म्हणजेच काय, ते नॅचरली काय होईल, डेव्हलप होतील, नॅचरली जर्मिनेट होतील त्याचं, आणि ज्याला आपण केमिकल इफेक्ट दिलेला आहे त्याची डेव्हलपमेंट कशी होते हे दोन्हीचं कंपॅरिझन करायचं आहे. आणि त्याच्यावरती या केमिकलचा काय इफेक्ट झाला हे आपण विथ द हेल्प ऑफ म्युटेशन टेक्निकच्या हेल्पनं ऑब्झर्व करू शकतो. ओके. मग अशा प्रकारे काय त्याच्यावरती इफेक्ट आहे. क्लोरोफिल म्युटंट्स इन M2 जनरेशन्स ऑब्टेन रॅडिएशन्स म्युटाजिनाइज फॅबाबिन पॉप्युलेशन्स. ओके. मग ह्या प्लांट जे आहेत, मग ह्या प्लांटवरती ते केमिकल्सचा किंवा त्या गॅमा रेजचा काय केलेला असेल, इफेक्ट दिलेला असेल, जेणेकरून त्याचं जर्मिनेशन झाल्यानंतर याच्यामध्ये काय होते, आपल्याला चेंजेस दिसून येतात. देन फॉर 6 hours ॲट रूम टेम्परेचर. मग ज्या आपण सीड्स काय केलेले आहेत, केमिकल्समध्ये डीप करून ठेवलेले आहेत किंवा डायरेक्टली सोक करून ठेवलेले आहेत, त्याचं काय करायचं आहे, रूम टेम्परेचर 23 to 20 डिग्री सेल्सिअसला काय करायचं, 6 hours, 6 तासासाठी काय करायच्यात, आपण त्या सोक करून ठेवायच्यात. त्यानंतर प्री ट्रीटमेंट सीड वेअर वॉश थ्रोली विथ डिस्टिल वॉटर. मग ते ट्रीटमेंट त्याला केमिकल्समध्ये सोक करून ठेवल्यानंतर ते काय करायचे, पूर्ण सोक झाल्याच्या नंतर थोड्या वेळाने त्या 6 तास झाल्यानंतर त्याला काय करायचं, डिस्टिल वॉटरने त्याला धुवून घ्यायचं आहे. ओके. त्याला क्लीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर फिजिकल गॅमा रेसिड्यू केमिकल्स. ओके. मग जे केमिकल्सने किंवा जे गॅमा रेज आपण यूज केलेले आहेत त्याच्या थ्रू त्याला आपण म्युटेशन प्रोसेस त्याच्यावरती ॲप्लाय केलेली आहे. बरोबर. मग ती प्रोसेस ॲप्लाय केल्यानंतर ते गॅमा रेज असतील किंवा ते केमिकल्स असतील त्याच्यामध्ये 12 hours ते आपण ठेवत आहोत प्री सोक म्हणून. आणि त्याच्यामध्ये सोक केल्यानंतर त्याला काय करायचं, आपण ज्यावेळेस आपल्याला ते फील्डमध्ये काय करायचे, सो करायचे आहेत, लावायचे आहेत, कल्टिवेट करायचे आहेत, त्यावेळेस आपण काय करणार, त्यांना डिस्टिल वॉटरने, क्लीन वॉटरने धुवून घेणार. ओके. देन M1 जनरेशन मीन्स वाट, जे आपण फर्स्टली त्याचं पॅरेंटल यूज केलेलं आहे ते, आणि M2 जनरेशन दिस इज अ नेक्स्ट, म्हणजे त्या पॅरेंटल्स सीड्सपासून नेक्स्ट जनरेशन फॉर्मेशन झालेलं असेल, दिस इज कॉल्ड एज M2 जनरेशन. मग त्याच्यावरती काय इफेक्ट होतं हे आपण जर्मिनेट झाल्यानंतर त्या हाय डेव्हलप झाल्यानंतर त्याचं हार्वेस्टिंग केल्यानंतर आपल्याला ते ऑब्झर्व होईल. देन ऑब्झर्वेशन्स मेनी डिफरंट टाईप ऑफ क्लोरोफिल म्युटंट्स वेअर रेकॉर्डेड इन M1 जनरेशन. मग ज्यावेळेस ते M1 जनरेशन होतं म्हणजे किंवा पॅरेंटल आपण यूज केलेलं आहे ॲज अ पॅरेंट म्हणून, त्याच्यामध्ये काय असेल, ऑलरेडी ते क्लोरोफिल त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेले असेल किंवा ते रेकॉर्ड तिथं मेंटेन झालेलं असेल. देन डिफरंट डस कॉन्सन्ट्रेशन ऑफ EMS अँड सोडियम अझाइड गॅमा रेज. मग आपण त्या डिफरंट कॉन्सन्ट्रेशन्समध्ये ते EMS किंवा सोडियम अझाइडमध्ये काय केलेले आहेत, सोक करून ठेवलेले आहेत केमिकल्समध्ये किंवा गॅमा रेजच्या अंडर ठेवलेले आहेत. मग त्याच्यावरती आपल्याला जे केमिकल किंवा गॅमा रेज आपण त्याच्यावरती फ्लॅश आउट केले होते त्याच्या थ्रू त्याच्यावरती काय इफेक्ट झाला हे आपल्याला जर्मिनेट झाल्यानंतर लक्षात येतं किंवा ऑब्झर्वेशन होतं आहे. दे वेअर अल्ब्युमिना ग्रीन, झांता क्युरिया, क्लोरिया, व्हिरिडिस, येलो व्हिरिडिस, टायग्रिना, स्टॅरिटा, त्यानंतर व्हेरिगेटेड टाईप्स ॲज अ शोन इन फोटोग्राफ्स. ओके. मग त्या फोटोग्राफ्समध्ये आपण आत्ता बघितलेलं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला काय काय कशा प्रकारे ते ऑब्झर्व होत आहे. तरी पण आपण ते फोटोग्राफ्स परत एकदा बघूया. अशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये काय होतं आहे, केमिकल्स जे यूज केले त्यानंतर गॅमा रेज आपण यूज केलेले आहेत त्या प्रत्येकाचं त्याच्यामध्ये काय होतं, इफेक्ट होतं आहे. ओके. त्या क्लोरोफिल पिगमेंटमध्ये इफेक्ट होतो आहे आणि त्याचे चेंजेस आपल्याला ऑब्झर्व होतात. ओके. प्रॅक्टिकल नंबर chlorophyll mutation in M2 generation. Okay, practical is finished. Thank you.